खरं तर ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या समोर 27 मानाच्या दिंड्या आहेत आणि पुढे नगारा वाजत जात असतो. तर ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या पाठीमागे असंख्य दिंड्या आहेत. म्हणजे आता खरं तर त्याचे नंबरही मिळत नाहीत, कारण इतका जनसमुदाय ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये वाढलाय की ते काही सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. असंख्य लोक आहेत, असंख्य दिंड्या त्याच्यामध्ये आहेत. बरीच लोक विदाऊट नंबरच्या सुद्धा पुढं किंवा ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या मागे चालत असतात. कारण आता हे जे तुम्ही म्हणतायत की 27 दिंड्या पुढे असतात आणि बाकीच्या मागे असतात, तर याला काही महत्व असतं का की 27 दिंड्या ज्या ठरलेल्या आहेत की त्या दरवर्षी ठरल्या जातात? ऍक्च्युली फड परंपरेच्या असणाऱ्या काही दिंड्या आहेत त्यापैकी, म्हणजे वास्कर फडकरी असतील किंवा नाही का शिरवळकर फडकरी असतील, अशा फडकऱ्यांच्या मानाच्या काही दिंड्या आहेत. त्याच्यामध्ये मग काही पालखी सोहळा प्रमुख म्हणून त्यांची एक दिंडी आहे वेगळी, नाही का, किंवा त्या सोहळ्याचे मालक म्हणून त्यांची एक दिंडी आहे. 19 नंबर दिंडी जी आहे ती मानाची दिंडी असं का म्हणतो मी, कारण ज्यावेळेस ज्ञानोबारायांचा नगर प्रदक्षिणेचा हे चालू असतो, नगर प्रदक्षिणा चालू असते, त्यावेळेस हजेरी मारुती मंदिराचे तिथं एक अभंग म्हणण्याचा मान असतो. मग तो त्या दिंडीला दिला जातो. मग त्या दिंडीचा जो कोणी प्रतिनिधी असेल त्यानं ते म्हणायचं. त्यानंतर जी आता ही वारी चाललेली आहे ती जी परतीची वारी होती, त्या परतीच्या वारीला सुद्धा येत असताना त्या दिंडीचे जे विनेकरी असतात ते विनेकरी ज्ञानोबाराय पंढरपूरमध्ये गेल्यानंतर बाकीचे वारकरी घरी जातात, पण त्या दिंडीचे जे असणारे विनेकरी आहेत ते पुन्हा ज्ञानोबारायांना घेऊन आळंदीमध्ये येतात. मग ती कदाचित बऱ्याच लोकांना अजून ती परतीची वारी देखील माहीत नाही. हाच सोहळा, कारण त्याच्यामध्ये मॉब जास्त असतो, लोक येतात, त्यामुळे कळतं. पण खरी वारी परतीची वारी असते, कारण जाताना जो 15 दिवसाचा 21 दिवसांचा समजा जो प्रवास असतो तो कमीत कमी 7 ते 8 दिवसांमध्येच पूर्ण केला जातो. 30-30, 40-40, 50-50 किलोमीटरचं अंतर रात्री दिवसा जसं जमेल ते चालतच रिटर्न ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये दाखल केलं जातं. आणि मग त्याचा जल्लोष ज्ञानोबारायांच्या अलंकापुरीच्या आळंदीच्या वेशीवरती फार थाटामाटात केला जातो. आळंदीतले जे काय असणारे स्थानिक वारकरी आहेत, संस्था चालक आहेत किंवा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी असेल, यांच्या माध्यमातून फार मोठ्या स्वरूपामध्ये ज्ञानोबारायांचं आळंदीमध्ये स्वागत केलं जातं.